राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हे जीवन फार सुंदर आहे आणि हे सुंदर होण्यासाठी आपल्याला ईश्वरीय नियमाचं पालन करावं लागतं. ते ईश्वरी नियम पालन केल्यानंतर आपसुकच आपल्या जीवनातील दुःखाची निवृत्ती होऊन आत्यंतिक आनंदाची प्राप्ती होत असते. परंतु त्यासाठी आपल्याला सत्संगतीची अत्यंत आवश्यकता असते. सर्व संत महंत ऋषी मुनी गुरुवर्य या सर्वांनी आपल्याला सत्संगतीचाच फायदा सांगितलेला आहे. या जीवनामध्ये सत्संगतीशिवाय आपल्या जीवाचं कल्याण होऊच शकत नाही. न लगे मज मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुकाराम महाराज म्हणतात, मला धन नको, संपदा नको, नवे नवे मुक्तीही नको, पण मला सज्जनाची संगती लाभू दे. हे ईश्वरा, माझी प्रार्थना आहे की मला नेहमी संत संगती लागू दे, सत्संगती लागू दे. जीवनामध्ये सुख प्राप्त करायचं असेल तर सत्संगतीशिवाय होऊच शकत नाही. धन दौलत तुम्हाला इतर मार्गानेही मिळेल, पण त्या धन दौलतीचं जे सुख आहे ते क्षणिक असतं आणि क्षणिक सुख हे जसं जेवण केलेलं सुख हे जेवण करेपर्यंतच आहे. जेवण एकदा झालं की ते जेवणच उलटं दुःख द्यायला सुरुवात करतं. आपल्याला माहितीच आहे की पोटामध्ये गॅसेस व्हायला सुरू होतात, पोट जड वाटतं आणि मग हे दुःख सुरू होतं. म्हणून सत्संगतीचं तसं नाही. ही सत्संगतीची ओढ जे भक्त मंडळी असते, ज्यांना वारी करतात, त्यांना त्या वारीची ओढ लागलेली असते. ईश्वराच्या जे सद्भक्त आहेत, पांडुरंगांचे वारकरी आहेत, त्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांची भेट व्हावी म्हणून हे सर्व मंडळी हे वारीमध्ये आनंदानं नाचत असतात, गात असतात. सर्व तन मन धन विसरून त्या आनंद सोहळ्यामध्ये एकरूप होत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्येही अशीच आनंदवारी व्हावी यासाठी काय करता येईल? संतांनी तर भरपूर सांगितलेलं आहे, परंतु आपण हे अज्ञानी लोक, वेडे लोक, आपल्याला त्यांचा जो उपदेश आहे तो समजत नाही. आणि जसं मन ओढाळ आहे ते पुन्हा पुन्हा फसतं, तसं आपल्याला हा संसार पुन्हा पुन्हा ओढून घेतो आणि त्यामध्ये आपण गुरफटत राहतो. आणि हे गुरफटण्यातून आपण निघायचाही प्रयत्न करतो, पण ते निघू देत नाही. मग आपलं मन हे नेहमी त्या विषयामध्येच अडकत राहतं आणि विषय सोडा वाटत नाहीत आणि त्यामुळं दुःख आपल्याला भोगावं लागतं. तर हे दुःख निवृत्ती होण्यासाठी एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे संतांची संगती, सत्संगती. तुकाराम महाराज म्हणतात, किंवा देव कुठे आहे? तीर्था धोंडा पाणी देव रोकडा सज्जेनी. तीर्थामध्ये काय आहे? तर तीर्थामध्ये काही नाही, परंतु त्या तीर्थाच्या ठिकाणी जे येणारे महापुरुष आहेत, संत आहेत, थोर पुरुष आहेत, अशा व्यक्ती आहेत, महान व्यक्ती आहेत. त्यांचं दर्शन झालं तर आपल्याला देवाचं दर्शन होतं. म्हणून आपण तीर्थाला गेलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी योगियांची मांदियाळी असते आणि त्या ठिकाणी आपल्याला सुख मिळत असतं. हे सुख मिळण्यासाठी आपण तीर्थवारी केली पाहिजे आणि हे जीवन हे आपलं आनंदवारी बनलं पाहिजे. जीवनवारी आनंदवारी या उपक्रमाचा
हा आपण भाग बनलं पाहिजे. आपल्याही घरी ही आनंदवारी आली पाहिजे, ही माझी सदिच्छा आहे. आणि असा प्रयत्न करूया की ही वारी आपल्या घरी का बरे नाही, तर ही वारी आपल्यासुद्धा घरी आली पाहिजे. तर सद्भक्तांना विनंती की आपण जितकं आयुष्य जास्त सत्संगतीमध्ये सज्जनासोबत घालवू, तेवढं आपल्या जीवनाचं कल्याण जास्त आहे, तितकं कल्याण आपलं अधिक होणार आहे. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.